नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. SSC GD 2025 महाराष्ट्र DV अँड DME डेट प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर ॲडमिट कार्डसुद्धा तुम्ही ह्या लिंकद्वारे इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. जे SSC थ्रू जे आलेलं आहे ते इथे पाहू शकता. त्याचबरोबर इथे नोडल फोर्सेस जे सिलेक्ट केली आहे त्यांनी सुद्धा जे नोटीस आहे ते सुद्धा जाहीर केलेले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो याचे जे नोटीस आलेलं आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 11/11/2025 ला ही नोटीस प्रसिद्ध झालेली आहे. इथे बघू शकता सब्जेक्ट कॉन्स्टेबल GD 2025 ची एक्झामिनेशन आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता त्यांनी काय म्हणलं, द नोडल CAPF फॉर द अबाव मेन्शन एक्झामिनेशन जे इथे दिलेले आहे. CRPF हॅज बीन शेड्यूल DV अँड DME फ्रॉम 12/11/2025 पासून सुरू होणार आहे ऑनवर्ड्स. अ कॉपी ऑफ द इम्पॉर्टंट नोटीस रिसीव्ह फ्रॉम CRPF in this regard is attached below for the information of the candidates. इथे तुम्ही बघू शकता CRPF ने सुद्धा जे आहे ते नोटीस प्रसिद्ध केलेले आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स इथे तुम्हाला दिसत आहे, नोडल फोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमची एक्झामिनेशन जे आहे DV आणि DME घेणार आहे. इथे बघू शकता द DV अँड DME इव्हेंट्स एक्झामिनेशन 2025 इन CAPF SSF Rifleman GD in Assam Rifles and Sepoy in NCB qualified shortlisted candidate is scheduled from 12/11/2025 onward. The e-admit card DV-DME stage can be downloaded by shortlisted candidates. ह्या लिंकद्वारे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे DV आणि DMEचं ते इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे CRPFची वेबसाईट आहे crpf.gov या वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. इथे इम्पॉर्टंट दिलेलं आहे त्यांनी, ऑल कॅन्डिडेट्स आर डिरेक्टेड टू ब्रिंग प्रिंटेड कॉपी ऑफ ॲडमिट कार्ड ॲट द टाईम ऑफ DV अँड DME. तुम्हाला जेव्हा तुमची DV आणि DME राहील तेव्हा तुम्हाला हे जे ॲडमिट कार्ड आहे ते घेऊन जाणं बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड फॉर DV DME विदाऊट देअर ॲडमिट कार्ड. इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे, जर तुम्ही ॲडमिट कार्ड विसरलात किंवा घेऊन गेलत नाही तर तुम्हाला हे आतमध्ये एंट्री देणार नाही किंवा परमिट करणार नाही. अशा प्रकारची अपडेट होते विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि जे विद्यार्थी मित्र शॉर्ट लिस्टेड झाले आहेत त्यांना अभिनंदन आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, त्याचबरोबर आणि तयारी सुरू करा विद्यार्थी मित्रांनो सगळी जे आहे तुमची. आणि तुम्ही स्वस्थसुद्धा राहा, कारण तुमचा DME आणि DVमध्ये कोणत्याही प्रकारचे त्रुटी आढळू नये म्हणून. अशा प्रकारची अपडेट होती. अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. आणखी काही जर क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.